तिसऱ्या मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होतीये. अनिल दादा मोडक 11 विरोधामध्ये हरिश्चंद्र साबळे युवा मंच. सलामीची जोडी दाखल झाली आहे. ओमकार माने ऑन स्ट्राईक, ओमकार शिंदे नॉन स्ट्राईकच्या दिशेने. तर फिरकीचा जादूगार वडकी गावामध्ये या खेळाडूने गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः धुमाकूळ घातलेला आपण पाहिलाय. अर्थात शुभम गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आला जाईल, लेस दी प्ले. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे आणि इथे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल आणि चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 5 धावा आहेत. हा चेंडू इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतरचा चेंडू फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2007 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला आणि त्यानंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे दिवाळी साजरी होणार का, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या खाली. लाईन आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. थर्ड अंपायर, चला थर्ड अंपायर आनंद सर. फेर बॉल. लाईनच्या मागे बॉल पडला तरच तो नो बॉल असेल. लाईनवर पडला तरी नो बॉल नाहीये.
आणि फ्री हिट होती त्यामुळे कॅच आउट नसेल, सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शुभम मोडक अफलातून गोलंदाजीचा नजराना पहिल्या षटकामध्ये साकारतायत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. पंच अपील फेटाळत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंना आहे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांकडे देखील असलेले पाहायला मिळतात. बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. डिक्लेरेशन झोनची शिकार चेंडू ठरतोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 8 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एक चेंडू बाकी आहे. ऑक्शन पद्धतीने प्रथमताच खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग अनेक दानशूर दातृदाते स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. आणि जबरदस्त आयोजनात मात्र ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती सजलेली पाहायला मिळते. पहिलं षटक संपेल, बिनबाद 8 धावा आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. उर्वरित 3 षटक अर्थात 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथमेश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. पहिला चेंडू आडव्या बॅटने ओमकार शिंदेच्या बॅटमधून सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगल आला. षटकार. या षटकाची सुरुवात आणि या षटकाचं स्वागत, प्रथमेशच्या गोलंदाजीचं स्वागत षटकाराने होताना पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 14. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि याचबरोबर ओमकार शिंदेला परतवण्यामध्ये यश. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. पहिली विकेट आली आहे 14 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर कुणाल साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मॅच महत्वपूर्ण आहे. आनंद ढवळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि आल्यासरची पारितोषिक लागोपाठचे 3 षटकार कुणाल खेळत असतील तर आनंद ढवळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत आंबेकर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार हॅट्रिकची किंमत 1000. हा चेंडू बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 16. इथे देखील आक्रमण झालंय. मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील परंतु झेल निसटलाय. झेल सुटलाय. जीवनदान कुणाल यांना मिळालं जाते. 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने 18 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 18 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दुसऱ्या क्रमांकाचं प्रथमेश. इथे देखील आक्रमण. फ्लाइटेड चेंडू आणि हा चेंडू लँड होईल. सर काय निर्णय आहे? षटकार. 6 धावा येतील. चोवीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकार ह्या षटकामध्ये नक्कीच वसूल केलेले आपण पाहिलेत. कुणाल देखील आक्रमण करतायत. इथे देखील आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील.
धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने ओमकार आणि बॅटने चेंडू खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि ओमकारला देखील परतावं लागेल. एका बाजूने ओमकार होते, ओमकार म्हटलं की तारणहार तर बिघनहार, तर दुसऱ्या बाजूने गणेश आहेत. परंतु गणेश मोडक यांना मात्र यश पहिल्या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळत आहे. 2 बाद 26 धावा धावफलकावरती न्यू बॅटर पप्पू चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. गणेश मोडक जर विकेट हॅट्रिक पूर्ण करत असतील तर आनंद ढवळे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2 सिक्स पप्पू चौधरी जर खेळत असतील तर प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू आल्या सरशी आक्रमण, पहिला तर आलाय. पप्पू चौधरी यांच्या बॅटमधून छेरण षटकार. मस्कुशेठ मोडक साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. आपलं ही पालखी मैदान प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सहर्ष असं स्वागत. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट वेड गाव म्हणून आम्ही वडकी गावाकडे सातत्याने पाहतो. गावातील खेळाडूंना चांगले प्लॅटफॉर्म वारंवार क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच दिलेले आपण सर्वच जण पाहतो. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर आहे, चेंडू उंच हवेमध्ये. हा देखील चेंडू लागोपाठचा दुसरा देखील आलाय. वाघाची धाड आणि फोडला पहाड षटकार. 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आता पप्पू चौधरी सरांच्या धावावरती कोरलं गेलंय आणि लागोपाठचा तिसरा जरी आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात 500 तर फिक्स झालेत, तिसरा आला तर अजून 500, तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. आडा बॅटने हा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 40 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का? पप्पू चौधरी ऑन स्ट्राईक. 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिटचा कोणत्याच प्रकारचा खरपूस समाचार घेता आला नाहीये. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक आणि दर्शक दिवाने. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 षटकं संपली. 2 बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे.
पहिलं षटक आपण पाहिलं शुभमचं अवघ्या 8 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश यांची गोलंदाजी आपण पाहिली, 18 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. तर या षटकामध्ये गणेश मोडक तब्बल 19 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज वैभव जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज वैभव करणार हे देखील पाहणं गरजेचं. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे. वैभव जाधव इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील, चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 47 धावा. इथे देखील आडवा बॅटने आक्रमण, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. हा चेंडू कुणालच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. कुणाल धमाल धमाल कुणाल चौकार आलाय. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. काय घडणार? डिरेक्ट हिट आणि याचबरोबर कुणालला परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. एक्कावन्न धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर गणेश शेवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि पप्पूदादा चौधरी यांना जे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं प्रतीकजी जाधव यांच्या माध्यमातून, ते कॅश प्राइज ऑनलाईन ट्रान्सफर केले. आडबॅटने हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक वेगवान सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 54 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. अब तक 56 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. शरीरापासून वारंवार चेंडू दूर ठेवले जात आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 56 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे देखील हलके शताने दिशा दिली आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. आणि याचबरोबर चौथी धाव घेत असताना फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होत आहेत. 3 धावा येतील. 59 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू आणि 60 धावींची गरज. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित राहा.
यानंतरची होणारी मॅच अनिल काका गायकवाड युवा मंच आणि त्यांच्या विरोधामध्ये अमोलदादा गायकवाड युवा मंच. बोथ कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. सुरुवातीला प्लेइंग 11 आणि त्यानंतर टॉस लगेचच संपन्न करणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने विनंती करेल हरिश्चंद्र साबळे युवा मंच टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या बाजूने अनिलदादा मोडक 11 सलामीची जोडी पाठवा. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. एकूण 60 धावा बनवल्यास 60 धाब्यांचं टार्गेट आहे. अनिल काका गायकवाड युवा मंच आणि अमोलदादा गायकवाड युवा मंच बोथ कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय आणि टॉस करण्यासाठी आदरणीय माऊली आंबेकर साहेबांना मी विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. त्याचप्रमाणे आदरणीय शरद गुंजकर साहेबांना देखील विनंती आहे आपणही टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. बॅटर चला अनिलदादा मोडक 11 टीम बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अमोलदादा गायकवाड युवा मंच टीम प्लेइंग 11 अद्याप आलेली नाहीये. प्लेइंग 11 द्या आणि टॉस लगेचच होतोय. सामन्याला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू अवांतर आलाय. नो बॉल. यानंतरचा चेंडू फ्री हिट इथे झेल तर टिपलाय परंतु फ्री हिट विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आलेत. 2 चेंडू बॅक टू बॅक अवांतर आलेत आणि इथे देखील फ्री हिट अजूनही जारी आहे. फ्री हिटचा खरपूर समाचार घेतला जाणार का? इथे हलक्याशा हाताने दिशा दिली आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 9+2 3 धावा अतिरिक्त स्वरूपात येतील. हा चेंडू इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय. पाच धावसंख्येवरती धावफलक आहे.
हा चेंडू हलकेच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. दोन धावा येतील. हलकेच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. नऊ धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सुरुवातीच्या काळामध्ये अवांतर धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर कमबॅक करणारी चेंडू देखील येत आहेत. कमबॅक करावंच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. फेकी सुरेख. तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील पप्पू चौधरी. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे, परंतु हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डेड बॉल पंच गळवत आहेत. स्पीड कॅप्चर जर झाले नसेल तर तिथे पंच डेड बॉल घोषित करत असतात. गोलंदाज सज्ज होतील. इथे देखील बॅकफुटवरती सरकले चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 2 3 झेल सुटलाय आणि त्यानंतर जीवनदान देखील आहे. 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव यशस्वीरित्या येताना पाहायला मिळते. या चुका संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या असतील यात मात्र शंका नाहीये. चुका टाळाव्याच लागतील. मॅच महत्त्वपूर्ण आहे. गलती ओपे गलती. चुका वारंवार चुका टाळाव्याच लागतील. चौदा या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी धीमी गतीची नक्कीच पाहायला मिळाली. तिथे चेंडू अडवलाय. 3 धावा येतील. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा आहेत. सुनील चव्हाण षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. अडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. फंबल होतील क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. तिसरी धाव यशस्वीरित्या येताना पाहायला मिळेल. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 20 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर
हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शॉर्टम पुल, पुल पॉवरफुल आणि ब्युटिफुल सिक्सर. 6 रन. ऋषीला अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही टाकत असतील तर तो त्याचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, यात मात्र शंका नाहीये. धावफलक 6. धावसंख्येच्या मदतीने 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली आहे. नो बॉलचा इशारा. नो +2. 3 धावा येतील. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. इथे आक्रमण फ्री हिटचा खरपूस समाचार. ऋषीच्या बॅट मधून संघाला खुशी देणारा षटकार. 6 रन. कोणत्याही क्षणी वादळी खेळीला सुरुवात करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे, विसरून चालणार नाही. वादळी खेळीला होते सुरुवात. धावफलक पुढे जाईल. 35 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 60 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. झेल ठिपलाय. बडी मछली जाल में. ऋषी बॅक टू द पेव्हिलियन. अशा प्रकारची विकेट घेतल्यावर नक्कीच सुनील चव्हाण यांचा आत्मविश्वास बळकवला जातो, वाढला जातो आणि इथे आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळतील. फार मोठा जल्लोष सुनील यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकारलेला आपण पाहिलाय. स्वप्नील झेंडे न्यू बॅटर दाखल होत आहेत. इथे पहिला चेंडू आल्या सरची सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. स्वप्नील झेंडे आलेत आणि लागोपाठचे 2 षटकार जर खेळत असतील तर प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. इथे देखील आडो बॅटने चेंडू खेळून काढलाय. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. ओमकार चेंडू अडवतील. फेकी सुरेख. तोपर्यंत एक धाव येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. काहीसं सोपं, काहीसं अवघड समीकरण आहे. रणनीती आखावी लागेल. गरिबी काबे करावे लागतील. इथे एक एक धाव महत्वाची आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावे लागणार, यात मात्र शंका नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. राहुल गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू लाजवाब सुरेख येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पहिला चेंडू डॉट आहे. अशा प्रकारचे डॉट चेंडू येत असतील तर अजूनही विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतात. आणि बॅटने हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा. विशाल मोडक आणि आदेश मोडक यांच्या माध्यमातून लागोपाठचे 2 विकेट जर गोलंदाज घेत असतील, राहुल यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे संधी होती परंतु बालबाल बचावले स्वप्नील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी राहुल यांची पाहायला मिळते. राहुल गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला स्वप्नील. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला आहे. तिथे फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. 2 धावा येतील. धावफलक 2. धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिले 4 चेंडू या षटकाचे लाजवाब आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर पुन्हा डॉट आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा. असं समीकरण अद्याप तरी या षटकाचं पाहायला मिळत आहे. इथे बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत.
सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय, फेकी होतीये, तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. हनुमंतजी झेंडे, नितीनजी आंबेकर साहेबांचं शुभागमन, आपलंही मनापासून सरचे असं स्वागत. PMPL ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे देखील आक्रमण, चेंडू उंच हवेमध्ये झेल टिपलाय. स्वप्नील झेंडेला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. फलंदाज होईल बाद. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 46 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावींची गरज. गोलंदाज ओमकार शिंदे. ओमकार तारणहाता ठरणार का संघासाठी? पहिला चेंडू इथे लाजवाब डॉट येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. 5 चेंडू विजयासाठी 14 धावा. धडधड प्रेशर वाढवणारा सामना. समोरच्या दिशेने आक्रमण तर केलंय, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. तिथे फंबल होता क्षेत्ररक्षक. फेकी देखील अस्त व्यस्त. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतील. या चुका संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या असणार आहेत, यात मात्र शंका नाही. 2 धावा आल्यात. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील इथे शरीरभेदक मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सर डेड बॉल आहे का डॉट बॉल आहे? डेड. डेड बॉल. डेड बॉल. कोणत्याच प्रकारची हालचाल नाही. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. इथे देखील अगदी आपण पाहूया, नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. या चुका टाळाव्याच लागतील. मोकेच्या शरीर अशा प्रकारच्या चुका जर घडत असतील तर संघाच्या महागाईला आग लागणार, यात मात्र शंका नाहीये. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा. इथे देखील बॅटची हलकीची एज. फ्री हिट विसरून चालणार नाहीये. अर्थात डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. तीन चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका अजूनही सामन्यामध्ये रंगत आणू शकतो, तो येणार का? प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज ओमकार. नो बॉल. नो बॉल. इथे उंच भरारी चेंडूने घेतली. क्षेत्ररक्षण अफलातून आहे. चेंडू सीमारेषेच्या लगत अडवलाय. फेकी तिथे सुरेख आणि याचबरोबर तिसऱ्या पंचांकडे निर्णय. सुरक्षितरित्या चेंडू अडवलाय की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. निर्णय काही क्षणांमध्ये येताना पाहायला मिळेल.
क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळाले आणि इथे पंचांचा निर्णय देखील आलाय. OUT आउट, रनआउट स्वरूपात फलंदाज बाद आहेत. आताच्या धावा 2 धावा, 52 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 3 धावा असतील, 9+2 3 धावा असतील. 53 धावा धावफलकावरती आहेत. तीन चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. फ्रीट मैदानाच्या आतमध्ये असेल. फ्रीटचा खरपूस समाचार घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह आहे. दबाव दडपण दोनही बाजूने, प्रेशराइज मॅच, सामना रंगलाय. इथे आक्रमण झाले, आडव्या बॅटने चेंडू उंच हवेमध्ये. फ्रीट विसरून चालणार नाहीये. झेल तर टिपलाय परंतु सुरक्षित असेल फलंदाज. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 55 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धाब्यांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही. परंतु सामना टाय होणार का. हा चेंडू इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डेड बॉल, डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी 5 धाब्यांची गरज. कहाणी में ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल. वारंवार सामन्याचं समीकरण बदललं जातंय. इथे समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये झेल तर निसटला आहे. तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. तोपर्यंत अगदी आपण पाहूया, एक वेगवान सिंगल तर आली आहे. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. सामना जर आवडला असेल तर क्रिकेट रसिकांना दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुपर डुपर हिट स्पर्धा आपण पाहतोय. दबाव दडपण प्रेशर दोनही बाजूने आहे. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये, प्रश्न चिन्ह मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघांसाठी पहिला विजय महत्वाचा आहे. हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघ आपण पाहतोय 2 सामने अगोदर खेळले, दोन्ही सामने पराभूत आहे. इथे विजयाची गोडी टाकायची आहे. तर दुसऱ्या बाजूने अनिल दादा मोडक 11 संघ आपण पाहतोय पहिलीच मॅच खेळतोय स्पर्धेबदली आणि त्यांनाही विजय महत्वाचा आहे. कोण बाजी मारेल मैदानाच्या आतमध्ये, प्रश्न चिन्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सामना रंगलाय. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल आणि एक दिवस मातीशिवाय तेलाचं जळणं देखील होईल. श्वास रोखून ठेवणारा सामना. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी बनवायच्या 4 धावा. एका बाजूने ओमकार तर दुसऱ्या बाजूने गणेश. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे काय घडतंय मित्रांनो. ओमकार शिंदे गोलंदाजीच्या जोरावरती सामन्याला कलाटणी देतोय. सामना संपलाय. शेवटचा चेंडू डॉट आहे आणि या सामन्यावरती हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरच्या दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण करणारा संघ एका बाजूने दाखल होईल तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा संघ.
पप्पू चौधरी ठरले त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. हनुमंत झेंडे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. अगदी आकर्षक अशी कॅप सचिनदादा तापकीर यांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी संतोषजी चव्हाण यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी आणि गणेश सोनू मोडक यांच्या माध्यमातून आकर्षक असं मेडल देऊन आपण गौरवित करतोय. पप्पू चौधरी मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते देखील ऑनलाईन ट्रान्सफर झाले. अमोलदादा गायकवाड युवा मंच संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तर दुसऱ्या बाजूने अनिल काका गायकवाड युवा मंच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लगेचच आजच्या दिवसभरामधील दुसऱ्या दिवसातील चौथ्या क्रमांकाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण साजवा. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बॉल चॉईस केला जाईल आणि पंचांच्या भूमिकेमध्ये संकेत सर आणि हिमांशू सर आपण पाहतोय. पंचांच्या उपस्थितीमध्ये बॉल चॉईस केला जाईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल.